तर मित्रांनो बघू शकता आता ही 9 पिल्लं आहेत आणि ह्या 9 पिल्लांची जी डिवर्मिंग आहे म्हणजे जंताचं औषध हे आता ह्या निलजन औषधाने केलेलं आहे आपण. बघा सकाळची वेळ आहे, तुम्हाला सगळ्याला दिसत असेल सकाळची वेळ आहे आणि इकडे जे पिल्लं आहेत ह्या सर्वांना आपण जंताचं औषध वगैरे देऊन घेतलेलं आहे. आणि आतमध्ये बघा इथं पोटॅशियम परमॅनेंटच्या पाण्याने व्यवस्थित स्वच्छता करून घेतलेली आहे, कारण एकतर शेळ्यांची नवीन खरेदी आणि त्याच्यामध्ये उगाच काहीतरी म्हणजे रोगराई वगैरे येऊ नये म्हणून. आणि हे औषध बघा तुम्ही, हे आहे निलजन, एकदम जबरदस्त रिझल्ट आहे मित्रांनो. आणि बघा हे 3 किलोला 1 ml आहे. हो 3 किलोला 1 ml आहे, बघू शकता तुम्ही. ह्या औषधानं आपण डिवर्मिंग केलेली आहे. पिल्लं बघू शकता. आता कसं आहे डिवर्मिंग करण्यामागचं कारण तुम्हाला सांगतो. आता ह्या पिल्लांना आपल्याला कॅल्शियम चालू करायचं आहे आणि मल्टीस्टार चालू करायचे आहे, जेणेकरून या पिल्लांची वाढ एकदम फास्ट व्हावं आणि 5 महिने 6 महिन्याच्या जवळजवळ गेले की यांची आपल्याला विक्री करता यावी. त्याच्यामुळं आपण जे कॅल्शियम पाजतोय किंवा भविष्यामध्ये आता एक 15 ते 20 दिवसाच्या नंतर आपण खुराक वगैरे देणार आहोत, त्या सर्व गोष्टी म्हणजे व्यवस्थित लागू व्हाव्यात आणि त्याचा फायदा यांच्या शरीराला भरपूर प्रमाणामध्ये व्हावा आणि वेट गेन फास्ट व्हावं, चांगलं तेज कामती यावं पिल्लांवरती. त्याच्यासाठी डिवर्मिंग अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो, कधी पण लक्षात असू द्या. अजून ज्या शेळ्या ज्या आहेत, आता शेळ्यांसाठी आपण हायटेक यूज करणार आहोत. आता बघा तुम्हाला शेळ्या सुद्धा दाखवतो मी काय. आता शेळ्या आणल्यापासून काय काय नियोजन केलं हे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. बघा ज्यावेळेस शेळ्या आणल्या, शेळ्यांच्या डोळ्यांमधून 1-2 शेळ्यांच्या डोळ्यांमधून पाणी येत होतं, एका पिल्लाच्या डोळ्यामधून पण पाणी येत होतं. त्याला व्यवस्थित पेंडिस्टिन एस जे आहे ती देऊन घेतलं आपण. मग त्याच्यानंतर एक शेळी होती, तिच्या खाली जे 2 पिल्लं होते त्याच्या कानाला वगैरे गोचिड वगैरे होते, त्याला पोराण वगैरे लावून घेतलं, त्याचं म्हणजे व्यवस्थित नियोजन लागलं. त्याच्यानंतर आज पिल्लांना निलजानं डिवर्मिंग केली, जंतनाशक दिलं, जंताचं औषध दिलं व्यवस्थित. आणि म्हणून तर पिल्ले बघू शकता बाहेर आहेत, कारण आतमध्ये सोडलेले नाहीत, कारण काही 1-2-4 पाटी वगैरे आहेत आणि 1-2 बोकड जे आहेत ते चाऱ्याला लागलेले आहेत. त्याच्यामुळे ते डायरेक्ट चारा वगैरे खाणं, दूध वगैरे पिणं, त्याच्यामुळे 2 ते 3 तास आता ते आतमध्ये राहणार आहेत मित्रांनो. असं नियोजन केलेलं आहे, सकाळी डिवर्मिंग केलेली आहे. मग आज दुपारच्या नंतर आज सांजच्या पारी म्हणजे आज संध्याकाळच्या वेळेस हायटेकनं आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानं शेळ्यांचं सुद्धा आपण डिवर्मिंग करून घेणार आहोत, जेणेकरून कसं आहे बघा आता नवीन शेळ्यांची खरेदी आहे आणि ज्यावेळी शेळ्या आणलेल्या होतो त्यावेळेस त्यांना अर्धी सेराकाईड प्लस गोळी वगैरे दिलेली होती, जेणेकरून राहिली सली ताप वगैरे काही सुजलं वगैरे असेल. कारण कसं आहे व्यापारी लोक गाडीमध्ये शेळ्या बरोबरले फास्ट हिबाळत वगैरे असतात, खटाखट लागत असते जनावरांना ताप वगैरे येत असते, त्याच्यामुळे जनावर व्यवस्थित खात पित नाही काय नाही. त्याच्यामुळे थोडंसं आपण व्यवस्थित नियोजन केलेलं आहे. हे बघा फिरस्ती शेळी बंदिस्त करण्यासाठी अशा पद्धतीचं जर नियोजन केलं तर 100% शेळी म्हणजे बंदिस्त होतच असते मित्रांनो. कारण ज्या दिवशी शेळ्या आणलेल्या होत्या त्या दिवशी शेळ्या अजिबात चारा वगैरे खात नव्हत्या. आणि ही जी शेळी आहे महत्त्वाची, ही जी होंडा बघू शकता तुम्ही, गाभण आहे, बघू शकता कासला वगैरे, कास वगैरे किती जबरदस्त आहे. आता येणार आहे ना हिनं तर अजिबात म्हणजे मला तर वाटलं आता शेळी का गाभडतेच का काय, म्हणजे एवढं हिला खाणं पिणं म्हणजे एकदम कडला वगैरे उभं राहिलेली होती. आज ही शेळी व्यवस्थित रवण करते, पाणी पिते, चारा वगैरे सगळं ओके मध्ये नियोजन चालू आहे. मग असं नियोजन असलं पाहिजे का बंदिस्त शेळी पालनामध्ये, कधी पण लक्षात असू द्या. बघू शकता आता ही शेळी बघू शकता, ही पण शेळी आपण नवीन आणलेली आहे. बघू शकता तिकडे पाठ, ती तर काय गाभण आहे आता. आणि ह्या 2 शेळ्या बघू शकताय तुम्ही. आता इकडं आपल्या 2 होंडा आणि हे. आता बघा आता ही शेळी बघू शकताय, कास बघू शकता शेळीची तुम्ही, किती जबरदस्त कास आहे. सडपारंब्या बघा किती मोठे आणि किती नरम चटक कास आहे. ह्याच सुद्धा शेळीची बघू शकताय तुम्ही, हे बघू शकताय कास किती टॉप क्वालिटीची, किती जबरदस्त कास आहे मित्रांनो. आता ह्या ज्या शेळ्या आहेत ह्या शेळ्या म्हणजे कसं आहे तुम्हाला सांगतो, आता 1 ते 2 वेताच्या नंतर ह्या शेळ्या डायरेक्ट ह्या आपल्या होंडा शेळी आहे ना, ह्या शेळी इतक्या होणार आहेत, 100% होणारच आहेत. बघू शकता ही शेळी. आणि ह्या पण शेळीचा कास दाखवतो मी तुम्हाला, बघू शकता ह्या सुद्धा शेळीचा कास, सडपारंब्या बघू शकता. जनावर कासत उजवं असलं पाहिजे, कधी पण लक्षात असू द्या. आता बऱ्याच जणांचा विषय होता की कितीला खरेदी केली, कशी खरेदी केली वगैरे. हे बघा 15-16च्या रेंजनं आपण शेळ्यांची खरेदी केलेली आहे. 1 गाभण, अजून 3 पिल्लावल्या, म्हणजे 5 पिल्लं, 3 शेळ्या, अजून एक सेपरेट आपली होंडा जी आहे, जी होंडी शेळी आता ती दुसरी जी खरेदी केलेली आहे ती आहे गाभण. म्हणजे आता आपल्या फार्मवरती टोटल 9 पिल्लं झालेली आहेत. 9 पिल्लं आणि ही एक पाट गाभण आहे आणि ती एक पाट, म्हणजे 2 गाभण्या शेळ्या आणि सोबत 9 पिल्लं आलेल्या आहेत. आता यांचं असं पद्धतीनं संगोपन चालू आहे. तर कशा वाटल्या ते पण कमेंट करून सांगा. आणि ह्या ज्या 2 मिलिटरी कलरच्या 2 ज्या आहेत त्या शेळ्या, ह्याचं आतापर्यंत एकही वेध भेटलेलं नाही, कारण थोडंसं इनब्रीडिंग वगैरे असल्यामुळं मला ते जनावर थोडं वेगळं वाटलं. मग ह्या दोन्हीची विक्री करून आपण आता नवीन एखादी गाभण शेळी आणणार आहोत याच्या सोमवारीच. आता तुम्हाला बघू शकता, दाखवतो व्यवस्थित पिल्लं वगैरे. आणि इकडं कोंबड्या बघा किती मोठे झालेत आता पिल्ले, एकदम जबरदस्त पिल्ले झाले आहेत कोंबड्यांचे वगैरे. आणि कालच एका कोंबडीनं 5-6 पिल्ले सुद्धा काढलेली आहे मित्रांनो. आणि हे बघू शकता पिल्लं बघा तुम्ही, एकदम जबरदस्त. आता हे पाट आहे, पाट बघा चारायला लागलेली पाट एकदम जबरदस्त, किती जबरदस्त बनणार आहे पाठ हे. आणि हे जे आहेत हे पिल्लं,
आता हे पांढरे आणि ही एक बोकड, तो बोकड हे घरचे, आणि ती लालग पाट आहे आणि त्याच्या जोडीचा जो बोकड आणि ते 2 पाटी आणि तो एक बोकड. म्हणजे बघा पिल्लांची तेज बघा, कांती बघा, एकदम जबरदस्त चाऱ्याला लागणारच आहेत आता चाऱ्याला 1 महिन्यानंतर, 15-20 दिवसानंतर 1-2 तर व्यवस्थित खात्यात सुद्धा. आणि महत्वाचं बघा, आता ह्याला बघा तुम्हाला दाखवतो सॅम्पल एक. आता ह्याला बघा हे कसं झालंय तोंडाला ह्याच्या. ह्या अशा गोष्टी होत असतात, थोडंसं मावा आल्यासारखं वगैरे. मग ह्या गोष्टी नॉर्मल आहे. थोडीशी बघा केस गळती वगैरे, गोछीड वगैरे झालेली होते. आता एकतरी गोछीड वगैरे तुम्हाला दिसतंय का याच्यामध्ये? अजिबात दिसत नाही, बघू शकताय तुम्ही. मग असं जर संगोपन केलं तर ओके. समजा याला जर मी पोरान पण नाही लावलं, जंतनाशक नाही केलं, तर पूर्ण केस गळती होते. याला कोण 1000 रुपयाला सुद्धा घेत नाही मित्रांनो. आणि आजपासूनच हे बोकड मी 4 महिन्यामध्ये 10,000 प्लस विक्री करतोय, 100% करतोय, त्याच्यामध्ये वादच नाही. आणि विक्री करतोय 10,000. 5 महिन्याचा बोकड, 6 महिन्याचा बोकड 10,000 12,000 प्लस विक्री करतोय. म्हणूनच मी ह्या वयामध्ये बंदिस्त शेळीपालन करतोय मित्रांनो. कधी पण लक्षात असू द्या. काही अडचणी असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारत चला. आणि पिल्लं कशी वाटली ते नक्की एक कमेंट, नक्की एक ओळ नक्की लिहून पाठवा पिल्लांसाठी. आणि बघू शकता आपली स्वच्छता वगैरे एकदम जबरदस्ती नियोजन आहे. तर ठीक आहे, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थांबू इथंच. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.